2013 साली नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी जरांगे पाटलांविरोधात अटक वॉरंट जारी, सुनावणीला गैरहजर राहिल्यानं कारवाई। जरांगे मला बिननथीचा नाचा म्हणाले, मित्र म्हणाला दाढी मिशा काढल्या तर जरांगे पाटील गणपत पाटील दिसेल, दरेकरांचा जरांगेंना प्रत्युत्तर। गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, विजयकुमार गावितांची अजित पवारांकडे निधीची मागणी, निधी देण्यास नकार दिल्यानं शिंदे फडणवीसांकडे मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त, सूत्रांची माहिती। भाजपच्या अधिवेशनाला 20 ऑगस्टला काँग्रेस अधिवेशनानं उत्तर देण्याची शक्यता, अधिवेशनातून काँग्रेस विधानसभेचं रणशिंग फुंकणार, काल दिल्लीत नाना पटोलेंनी नेत्यांशी चर्चा केली। रविकांत तुपकर नव्या संघटनेची घोषणा करण्याची शक्यता, तुपकरांची आज पुण्यात संघटनांसोबत बैठक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या निलंबनानंतर तुपकरांच्या भूमिकेकडे लक्ष। मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाविरोधात आज इंडिया आघाडीचं आंदोलन, दिल्लीत विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत निर्णय, अर्थसंकल्पात भेदभाव केल्याचा आरोप। नरहरी झिरवळांच्या मुलाची पवार गटाकडे उमेदवारीची मागणी, गोकुळ झिरवाळ दिंडोरी विधानसभेतून इच्छुक, तर आमचे अच्छे दिन आने वाले है, जयंत पाटलांची सूचक प्रतिक्रिया। पूजा खेडकरला मसुरीला उपस्थित राहण्यासाठी दिलेली मुदत संपली, वाशिममधून निघाल्यानंतर पूजा खेडकर नॉट रिचेबल, यूपीएससी कडून खेडकरवर पुढील कारवाईची शक्यता। सांगलीच्या शिराळामधील चांदोली धरण परिसरात 3 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का, वारणा धरणाला कोणताही धोका नाही, धरण प्रशासनाची माहिती। माटुंगा स्टेशनजवळील ओव्हरहेड वायरवरील बांबू हटवले, मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक उशिरानं सुरू। कर्जतमध्ये मुसळधार पाऊस, मध्य रेल्वेवरील वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिरानं, चाकरमान्यांचे हाल। सांगलीच्या मिरजेतील कृष्णा घाटावर पाणी पातळी 41 फुटांवर, स्मशानभूमीत पाणी शिरलं, अलमट्टी धरणातून विसर्ग कायम ठेवण्याची स्थानिकांची मागणी। कोल्हापूर जिल्ह्यावर पुन्हा महापुराची टांगती तलवार, पंचगंगा नदीची पाणी पातळी 42 फुटांवर, 41 बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदी पुढच्या काही तासात धोक्याची पातळी गाठणार। नाशिकच्या कपालेश्वर महादेवमधील धबधबा प्रवाहित, डोंगरावरून कपालेश्वर मंदिरावर कोसळणारा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू। पुण्याच्या सिंहगडावरील शिवकालीन देवटाक्यांची तटभिंत कोसळली, तटभिंतीचे दगड आणि ढिगारा टाकीमध्ये पडला, पावसाचा जोर वाढल्यास उर्वरित तटभिंत कोसळण्याचा धोका। रायगड आणि सातारा जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट, तर नाशिक, पालघर, ठाणे, पुणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट। नागपूर जिल्ह्यात डेंग्यूच्या 57 तर चिकनगुनियाच्या 55 रुग्णांची नोंद, आरोग्य यंत्रणा अलर्टवर, लक्षणं आढळल्यास वेळीच उपचार घेण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन। मनमाडमध्ये उद्यापासून कांदा आणि भुसार मालाचे लिलाव बंद, हमाली तोलाई कपात होत नसल्यानं हमाल आक्रमक, शेतकरी वर्गात नाराजी। गुरुपौर्णिमा उत्सवात साईबाबांना 6.25 कोटींची गुरुदक्षिणा, 8 लाखांचं सोनं तर 2,70,000ची चांदी ही भाविकांकडून दान। रत्नागिरीतील लोटे परशुराम MIDC मध्ये गॅस गळती, 40 ते 50 ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास, महिनाभरात वायू गळतीची ही दुसरी घटना, ग्रामस्थ संतप्त। अमेरिकेच्या निवडणुकीत आता ट्रम्प यांना मूळ भारतीय वंशाच्या कमला हॅरिस टक्कर देणार, अध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून पक्षांतर्गत बहुमत मिळवण्यात कमला हॅरिस यशस्वी। महिला T20 आशिया चषकात टीम इंडियाची विजयाची हॅट्रिक, नेपाळचा 82 धावांनी धुव्वा उडवत भारतीय संघ सेमीफायनलमध्ये।